आणि या ठिकाणी आपण पाहतोय ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा रोशनजी संदीप सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. मोहम्मद मिया डांगे आणि तुषार शिंदे सरांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. चला विनंती असेल केंबुर्नेवाडी या टीमच्या कॅप्टनला की आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा आपण. तुषार महाराज शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. मोहम्मद मिया डांगे यांना खूप चांगली बॅटिंग केली. सामना क्रमांक 10 सुरू होतोय आजच्या या डे नाईट फॉर्मॅट मधील. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. नक्कीच प्रत्येक सामना 4 षटकांचा आहे. बघा या सामन्यानंतर एकूण 9 सामने खेळवायचे आहेत. पहिला चेंडू आलाय डॉट. परशुराम आणि महेश ही जोडी आहे. गोलंदाज किरण. इनफिल्डच्या वरून खेळतायत. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार परशुरामच्या बॅटमधून. पहिला चेंडू आला होता डॉट. त्यानंतर हा चौकार येतोय. विनर स्पोर्ट्स आणि श्री सुखाई 11 केंबुर्नेवाडी. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑफ. सीमा रेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट. SCL षटकार. so much. मॅच बॉल येतोय. यस मॅच बॉल येतोय. धावसंख्या आहे 10. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. ऑन साइडला स्लॉग स्वीप. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. तो मॅचची धावसंख्या आहे 14. चौकार षटकार चौकार येत आहेत परशुरामच्या बॅट मधून. परशुराम ऑन स्ट्राइक. डान्सिंग डाऊन द विकेट. एलिव्हेशन नाहीये. मिड ऑनला क्षेत्ररक्षक 2-2 आलेत. झेल कोण पकडेल हा देखील प्रश्न निर्माण झाला होता आणि झेल ड्रॉप झालेला आहे. परशुरामला मिळते जीवनदान. धावसंख्या आहे 15. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4 षटकांचा प्रत्येक सामना आहे. स्विच हिट. इनफिल्डच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर.
हा चौकार येतोय महेशच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे श्री सुखाई 11 केंबुर्नेवाडी या टीमची बिनबाद 19. 2 3 4 get on. अंकुश विनंती असेल आपण कुठे असेल तर या. या 20 वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 20. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज अमर आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि हा झेल तर पकडला होता. असं वाटलं की फिल्डरला की मी षटकाराच्या बाहेर जाईन, त्यामुळे हा चेंडू आतमध्ये ढकललाय आणि मिळेल एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. झेल तर पकडला होता, ते भरपूर आतमध्ये होते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 21. 21 धावा. षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल स्वरा फायटर्स आणि मालाई रायडर्स या दोन टीम मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल राहिलेत. येत्या डॉट बॉल. बॅटची कडा आहे. शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षक होते आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 22. क्या बात आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. SCL चौकार. धावसंख्या आहे 26. 26. अजून एक तडाखा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडीशी दूर आहेत आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. प्रथम बॅटिंग करणाऱ्या श्री सुखाई 11 केंबुर्नेवाडी या टीमची.
सॉफ्ट हँडने खेळतायत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आहे 29. परशुराम आणि महेश चांगली बॅटिंग करतायत. सुनील गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. झेल देखील सोडला आणि चौकार देखील आलाय. 33. चला नेक्स्ट मॅच स्वरा फायटर्स आणि मालाई रायडर्स या दोन टीम मध्ये असेल. चला आपण टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. पुन्हा एकदा एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34. डे नाईट फॉर्मॅट आहे. प्रथमच आपण पाहतोय सह्याद्री बँडेज. जुना चेंडू काय पाहिजे. येस. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल. 38 धावा. धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग चांगली पार्टनरशिप बनवली आहे परशुराम आणि महेशने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. महेश बॅक टू द पवेलियन. 38 धावांची पार्टनरशिप ब्रेक झाली आहे आणि ती ब्रेक केली आहे गोलंदाज सुनीलने. मॅच बॅट्समन आहेत सुभाष. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-39.
केली. धावसंख्या 39 आहे. 39. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नेक्स्ट मॅच आहे स्वरा फायटर्स आणि मालाई रायडर्स या दोन टीम मध्ये. गोलंदाज गणेश आहेत या अंतिम षटकामध्ये आणि स्ट्रायकिंगला फलंदाज सुभाष. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 40. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रथमच आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट लीग ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये आहे. ऑन साइड लॉफ करतायत. एलिव्हेशन नाहीये आणि हा झेल पकडलाय मिड विकेट सीमारेषेवरती. परशुराम बॅक टू द पविलियन. बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी. चौथ्या क्रमांकावरती विजय बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट. धावाची संधी. विकेटचं बदन. फलंदाज झालाय बाद. एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद आहे ते चर्चा करतील पंच आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. गणेश चांगली गोलंदाजी करतायत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. महेश 2 चेंडू शिल्लक आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी होते गणेशच्या माध्यमातून. यावेळी सॉफ्ट हँडने खेळता ड्राईव्ह केलं डीप मध्ये. फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग तेवढी चांगली फेकी आणि फलंदाज होईल बाद. रनआउट. बॅट्समन दीपक आहेत. काय गोलंदाजी होतीये या षटकामध्ये. बॅटची कडा आहे. पुन्हा एकदा एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये या चेंडूवरती आणि गणेशने अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलंय आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय विनर स्पोर्ट्स या टीमला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42 आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलंय. या सामन्यामध्ये श्री सुखाई 11 केंबुर्नेवाडी या टीमने विनर स्पोर्ट्स या टीम समोर. चला आपण टॉस करूया. स्वरा फायटर आणि सामना असेल मालाई रायडर्स.
दोन्ही कॅप्टन आपण या टॉस साठी मालाई रायडर्स आणि स्वरा फायटर्स पंचांना पाणी घेऊन जायचं आहे. चला दोन्ही कॅप्टन आपण या. यस दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. चला दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करूया. अनिकेत केळसकर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. अनिकेत केळसकर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. अनिकेत आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. सक्षम हप्पे यांच्याकडून गणेश यांच्यासाठी गणेश पानकर यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जे गणेश पानकरने अंतिम षटकामध्ये अवघ्या 3 धावेंचं षटक हाताळलं, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. स्वरा फायटर या टीमने टॉस जिंकलेला आहे. या पुढीलच्या मॅच मध्ये महाराज द्या पण बक्षीस घेण्यासाठी ते आलेले आहेत आत्ताच. संजय हप्पे यांना विनंती असेल. क्या बात, एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सक्षम हप्पे यांच्या माध्यमातून हे 500 रुपयांचं पारितोषिक गणेश पानकर यांच्यासाठी. यस कॅमेरामॅन फोकस करो. चला 43 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. सामने थोडेसे स्पीडअप करायचे आहेत कारण की यानंतर 9 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. किरण आणि विशाल ही जोडी आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज किरण आहेत. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषेच्या बाहेर. SCL चौकार. ऑन साइडला पुल करतायत. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल. सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार. So beautiful, so elegant, just looking like a wow. मॅच धावसंख्या 9. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये विनर स्पोर्ट्स या टीमने. कारण की या संघासमोर खऱ्या अर्थाने 43 धावांचं टार्गेट
सेट केलेला आहे आणि आलाय हा डॉट बॉल. गोलंदाज विश्वास आहेत या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या 9, बनवायच्या धावा 43 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे विनर स्पोर्ट्स या टीम समोर. यावीस फटका फसलाय क्षेत्ररक्षक मिडॉनला उपस्थित आहेत. अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद किरण. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. क्या बात आहे गणेश पाटील. वेगळ्याच मूड मध्ये आहेत. यावेळी चांगला चेंडू अतिरिक्त बाउन्स देखील आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 9 आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे कारण की पहिला चेंडू वाईड होता. न्यू बॅट्समन सुनील आहेत. क्या बात आहे. अजून एक चांगला स्ट्रोक. अपिश अँड पनिश. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा या मॅच मध्ये 30. जिंकण्यासाठी 30 ची गरज आहे. या मॅच मध्ये सुरुवात तर खूप चांगली झाली आहे विनर स्पोर्ट्स या टीमची. गोलंदाज महेश आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 18 चेंडू बनवायच्या धावा 30. हा सामना जिंकण्यासाठी एक चांगलं बॅटल पाहायला मिळतंय या दोन संघांमध्ये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. डे नाईट फॉर्मॅट आहे. खऱ्या अर्थाने जेव्हा 7 वाजतील तेव्हा खरी मजा येईल या स्पर्धेमध्ये. आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय. गोलंदाज करेल तर काय करेल हा देखील प्रश्न आहे अनिकेतजी माने. कारण की सातत्याने थोडीशी खराब फिल्डिंग होते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 15. जिंकण्यासाठी अजूनही 28 ची गरज आहे. खऱ्या अर्थाने मी असोसिएशनचं विशेष आभार मानेन की आपल्या या खेळाडूंसाठी खूप चांगलं हे व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे. खूप चांगलं हे मैदान. गॅप मधून चेंडू चाललाय. फ्लॅटी स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. मच धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 19. अजूनही 24 ची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय. सातत्याने झेल सोडले जात आहेत आणि मिळतील चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या
धावसंख्या 21. अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही 22 ची गरज आहे या मॅच मध्ये. इनसाइड आउटचा हा फटका, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे स्वीपर कव्हरला आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 22. जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे. पुल करताय क्षेत्ररक्षक, चुकीचं जजमेंट, खराब फिल्डिंग, सीमारेषेच्या बाहेर आलाय हा चौकार. डान्सिंग डाऊन द विकेट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सीमा रेषेच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा येतोय षटकार आणि सामना खुला करणारा हा षटकार येतोय. पहिले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. जिंकण्यासाठी 11 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. फुलटॉस चेंडूवरती फायदा घेऊ शकला नाहीये आणि फलंदाज झालाय बाद. सारे गिन गिन याद च तेरी मैं ता जागर रातां नूं रोकना. डीजे मास्टर 5 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. बघा, विनंती असेल खेळाडूंना, प्रेक्षकांना की आपण चेंडू आणून द्यायचा आहे. डायरेक्ट हिट करतायत आणि यस, फिंगर फलंदाज झालाय बाद.
एक धाव झाली पूर्ण आणि 3 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि खराब क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा हा चौकार येतोय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे विनर स्पोर्ट्स या टीमने. अभिनंदन विनर स्पोर्ट्स या टीमचं. चला विनंती असेल स्वरा फायटर या टीमला की आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.